रोज कीर्तनात सांगतो, रोज सांगतो, आणि माझ्या शरीरामध्ये रक्ताचा एक ना एक थेंब शिल्लक राहील ना माझ्या नसांमध्ये, तोपर्यंत सांगेन मी लोकांना की 350 वर्षापूर्वी महासाहेब जिजाऊंच्या कुशीतून जन्माला आलेलं एक निरागस बाळ होतं शोभा, अन्याय अत्याचाराच्या विरोधी पेटून उठलेलं भगवं वादळ होतं शोभा, गमिनी कावा युद्ध नीती कूटनीती यासारख्या शास्त्राचा कळस होते शोभा, सामाजिकता धार्मिकता नैतिकता या पवित्र विचाराची तुळस होते शोभा, कर्दनकाळी मराठी माणसाला वेळेत जागवणार भगवं वादळ होतं शोभा, त्या अफजल खानाचा कोठडा बाहेर काढणारा महाराष्ट्रातला मराठी वाघ होता शोभा, झोपलेल्या जनतेच्या गालावरती धनधनीत तक्रार होती शोभा, महाराष्ट्राची माणुसकी मोजण्याचं माप होतं शोभा, तुमचा माझा आणि सामान्य हिंदुस्थानाचा बाप होता राजा. शिवरायांच्या विचाराची माती, कल्याणच्या सुभेदाराची सून आई म्हणून परत पाठवली, काळ रात्री तळपत होत तिच्या रूपाचं उठा, अशीच देखणी होती एका सुभेदाराची दिसून, त्या तरुणीला म्हणाला राजा तो सिलवान, त्या तरुणीला म्हणाला राजा तो सिलवान, म्हणून आनंदाने नांदत होते हिंदू. किती कौतुक करावं त्या राजाचं. अरे 16व्या शतकाच्या अगोदर भरपूर राजे झाले, 16व्या शतकानंतर भरपूर राजे झाले, जगामध्ये असा एकच राजा झाला 50 वर्षाच्या हयातीमध्ये 350 गडपट किल्ले एकत्र केले, एकाही किल्ल्यामध्ये बाई नाचू दिली नाही आणि एकाही किल्ल्यामध्ये दारूची बाटली फुटू दिली नाही, असा चारित्र्य संपन्न बाप आपल्या महाराष्ट्राच्या मात्र लागतो. श्रीमंत योगी तुकोबरायांची कीर्तन ऐकली आणि तुकोबरायांच्या कीर्तनातून हे सगळं प्राप्त केलं. राजांबद्दल काढलेले उद्गार आहे तुकोबरायांनी की मला धन दौलत देऊ नका, तुमचे एरवित धन ते माझं मृत्युके, मला द्यायचं असेल तर कंठी मिरवा तुळशीने व्रत करा, जमत असेल तर मनवा हरितदास, मला दुसरं काही नकोय. आणि त्या जगद्गुरु तुकोबरायांचा संस्काराला ठेवा ज्यांच्यावरती उमटला बिंबला, त्या राजांच्या मातीतले आपण लोक आहोत, त्या राजांचे संस्कार तुम्हाला मला लाभो. तुम्हा सर्व मायबापांच्या हातून सदैव देव देश आणि धर्माची सेवा करत राहो. पांडुरंग चरणी प्रार्थना करतो. शिवपुराण चाललेलं आहे. मी आता आलो, माझ्या मते आताच काहीतरी 10-15 दिवस 10 दिवस झाले असते, 15 दिवस झाले असते.